नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. गावाकडची सकाळ म्हणजे रम्य सकाळ, सुंदर सकाळ. तर सकाळच्या आता लगभग 8:30 वाजलेत आणि आत्ता आमच्या घराकडे ऊन यायला सुरुवात झाली. आमच्या घराकडे 8:30-9ला ऊन येतं, कारण आमचं घर थोडंसं खालच्या बाजूचं आहे. तर गावाकडे आल्यानंतर मंडळी खूप छान वाटतं आहे. आणि आज ॲक्च्युली आहे ना, माझा क्लासमेट म्हणजे ॲक्च्युली माझं 1ली ते 7वी सेक्शन तर गावामध्ये झालं आणि 8वी ते 10वी सेक्शन आहे ना, आमच्या जवळच कारभाटले गाव आहे, त्या गावी आपलं 8वी ते 10वीचं शिक्षण झालं. तर 8वी ते 10वीचा क्लासमेट तुषार जाधव, तर त्याचं आज लग्न आहे. म्हणजे तो आता बंधनात अडकणार आहे. तर गावी आलोच होतो, तर लग्नाचं पण मुहूर्त भेटलं आहे. तर लग्न दुपारी 12:30 वाजता आहे. तर आता थोड्या वेळात आपण जाऊ खाली, बसनेच वगैरे खाली जाईन आणि मग लग्न वगैरे अटेंड करू. गावचं लग्न म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. गावात लग्न असल्यावर माहिती आहे तुम्हाला, 7 ते 8 दिवस लग्नाचा माहोल असतो. आता कापाची वाडी आहे आमच्या इथे जवळच, तिथे लग्न आहे ते, त्यामुळे आवाज वगैरे वर येत नाही आहे. तर आता 12:30चं लग्न आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी नमन वगैरे पण आहे. तर आता लग्न तर अटेंड करूया आणि त्याच्यानंतर मग रात्री बघूया, नमन बघायला गेलो तर नमन बघायला पण जाईन. तर चला मंडळी, थोडी आता आवरावर करतो. आपल्याला 11ची एसटीने जायचं, म्हणजे अजून वेळ आहे. 11ची एसटी साधारण आपल्याकडे संगमेश्वरवरून 9:15ला सुटते आणि 10:15ला येते आपल्या गावी. त्याच्यानंतर परत ती नेरदवाडीमध्ये जाते, परत रिटर्न येता येतं 11:45-11 वाजता. म्हणजे साधारण 11:45च्या दरम्यान आपल्याला इथून निघायचं आहे. 15 मिनटात आपण कापाची वाडीमध्ये जाऊ, काही जास्त वेळ लागणार नाही. हो नमस्कार. हो बरं आहे, बरंच जण पब्लिक चालले आहेत. आलीच ना कापाची वाडी? मुलाला येऊन दे, मुलाला. सुमूर्त सावरा स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मूढविनायकमहं चिन्तामणिस्थेवरं लेल्याति गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांदेन संस्थितो गणपती पूजा सदा मंगलम शुभमंगल शुभमंगल सावधान तळहाताचा पाळणा दोन्ही डोळ्यांचा आईना कवीतील कस्तुरी जशी शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान
कलशासी सागरसा पुर्यात सदा मंगलं शुभमंगल सावधान मंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान घटी समीप नवरा घेऊनिया वाघरा कुय्याते मधुमर्ग पूजन करा अंत पटाते धरा दृष्ट दृष्ट वधूवरा न करणे दोघे करावी उभी वाजंत्री बहुगल बलान करणे कुर्या सदा मंगलं शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सुमुहूर्त सावधान शास्त्रे आश्रमचार्य कथियले त्यामाजी जो उत्तम देतो स्वार्थ परमार्थ जोडून नरा ऐसा गृहस्थाश्रम झाले बद्धतया विवाह विधिने स्वीकारुणे सौख्यदा मांगल्य प्रद सावधान नरपत्या कुर्याद्वयोर मंगलम शुभमंगल सावधान मधुर मधुर वाद्य वाजते मोददायी वधूवर करमाला घेऊनी सज्ज होये जवळ जवळ आली ही घडी मिलनाची उदित मुदित प्रेमे भेट दोन्ही जीवांचे सुमुहूर्त सावधान यन्मंगल महेंद्रस्य प्राप्तिदेव समागमे वृषभित सूयमानस्य तत्ते भवतु मंगलम सुमुहूर्त सावधान तदेव लग्नौ सुदिनंद देवो ताराबलं चंद्रबलंद देवो विद्याबलंद एव बलंद देवो लक्ष्मीपदेते ग्रीवगौ स्मरामि सुमुहूर्त सावधान अतिसुमुहूर्त सावधान इष्टदेवता चिंतन सावधान
वगैरे छान झालं मंडळी. आणि गावाकडच्या लग्नाची काय मजाच भारी. लग्न मंडप असतो आपल्या अंगणामध्ये आणि छान लग्न होतं. तर ॲक्च्युली तुषार माझा क्लासमेट, 10वीचा वर्गमित्र. 8वी ते 10वी शिक्षण आमचं कारबटलाच झालं. तर त्या लग्नासाठी कापाचीवाडीमध्ये गेलेलो. आमच्या इथून साधारण एक 2-2.5 किलोमीटर अंतरावरती आहे कापाचीवाडी. बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. तर तिकडे गेलेलो सकाळच्या एसटीने आणि येताना आता आलो मी कृष्णदादाच्या गाडीवरती. आई वगैरे, आई काकी वगैरे आहेत ना, ते आता पाठवून बसने येत आहेत. आता आपली दुपारची 2:15ची गाडी असते संगमेश्वरवरून. तर त्या गाडीने आता सगळेजण गावातले येतील. तर मी कृष्णदादा होता तर लवकर आलो आहे. तर गावाला आल्यानंतर यावर्षीचं पहिलं लग्न अटेंड केलं आहे. गावामध्ये पण लग्न आहेत अजून बरीचशी, तेव्हा ऑब्वियसली ती पण आपल्याला अटेंड करायचीच आहेत. हां, चला फायनली घरी आलं मंडळी. जेवण वगैरे मस्त उरकलं आणि मग प्रेझेंट वगैरे करून आम्ही आता घरी आलो आहे. तर चला आता पुरतं इथे थांबूया. गावाकडे जी लग्न होतात ना मंडळी, तर त्याचा तुमचा अनुभव कसा असतो तो कमेंट करून नक्की सांगा. चला, गावाकडे दुपार आहे, जरा ऊन भरपूरच आहे. टोपी वगैरे जरा वापरावी म्हणूनसाठी. तर चला आता पुरतं इथे थांबूया. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. चला मंडळी आता इथे थांबूया. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.